उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याचं पक्षाकडून सांगण्यात येते. जे काम करतील तेच पदावर राहतील, जे पदावर असून काम करत नाहीत त्यांना डच्चू देणार असे स्पष्ट आदेश एकनाथ शिंदे यांनी दिलेत. त्यामुळेच मागील आठवड्यात पुण्यात शिवसेनेची पूर्ण कार्यकारिणीच बरखास्त केली गेली. यातून राज्यातील इतर पदाधिकाऱ्यांना थेट संदेश देण्यात आलाय. आता निवडणुकात निदान 3 वर्ष तरी नाहीत, त्यामुळे राज्यातील सर्वच्या सर्व 43,000 गावांपर्यंत शिवसेना पोहोचण्यासाठी कामाला लागा असे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिलेत. एकनाथ शिंदे यांचे सर्व लक्ष पक्ष संघटना वाढीकडे असल्याचं म्हटलं जाते. आता क्वांटिटी नको, क्वालिटी हवी. फक्त निधीसाठी येणारे दूर केले जातील आणि जे पक्षाचे काम करतील तेच पक्षात मोठ्या पदांवर जातील असे संकेत एकनाथ शिंदे यांनी दिल्याचं बोललं जाते. राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांना मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते समरजित घाटगे यांनी पक्षाची साथ सोडली असून ते आज भाजपचे कमळ हाती घेणार आहेत. समरजित घाटगे आज मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी समरजित घाटगे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीत भाजपनं तिकीट नाकारल्यामुळे शेवटच्या क्षणी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, पण अवघ्या काही महिन्यातच ते भाजपमध्ये घर वापसी करत आहेत. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना झोडपणारा आणि राज्यात हाहाकार माजवणारा मान्सून यंदा मात्र दडी मारण्याची शक्यता आहे आणि त्याला कारण ठरलंय एल निनो सक्रिय होण्याची शक्यता. त्यामुळे जून ते सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवलाय. त्यामुळे शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलंय. जून महिन्यात चांगल्या पावसाला सुरुवात होईल, मात्र जुलै महिन्यात पावसाची अनिश्चितता असल्यानं पाऊस ओढ देण्याची शक्यता आहे. तर ऑगस्टमध्ये पावसात मोठी घट होऊ शकते. त्याचबरोबर सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज स्कायमेटनं वर्तवलाय. खरं तर स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज 40% आहे, तर 30% दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते असं स्कायमेटनं म्हटलंय. त्यामुळं ही आकडेवारीच दुष्काळाचं सावट गडद होत असल्याचं स्पष्ट करतेय. अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अशोक खरातचे पाय आणखीन खोलात गेलेत. त्याच्या विरोधात आणखी 11 महिलांनी लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्यात. त्यामुळे खरात विरोधात महिलांच्या तक्रारींची संख्या 19 वर पोहोचली आहे. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आणखी 11 महिलांनी खरात विरोधात पोलिसात धाव घेतली आहे. खरातनं या महिलांना भीती दाखवली होती. पतीचा मृत्यू अटळ आहे, तसंच कुटुंबियांच्या जीवाची भीती दाखवून नराधम खरातनं त्यांच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देवाची ऊर्जा देण्याच्या नावाखाली भोंदू खरात महिलांचं शोषण करत होता. अखेर खरात प्रकरणाचा नाशिक पोलीस, SIT आणि आता ED कडून कसून तपास सुरू आहे. महाराष्ट्रातील प्रशासनात बदल्यांचे वारे वाहत असल्याचं चित्र आहे. कारण आठवडाभरात राज्यात 35 पेक्षा जास्त सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यात. यामध्ये अनेक महत्त्वाच्या IAS अधिकाऱ्यांच्या नावाचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात राज्यात 25 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यात तुकाराम मुंढे यांचाही समावेश होता. त्यात आता आणखी 11 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात. 11 सनदी अधिकाऱ्यांची वेगवेगळ्या विभागात बदली करण्यात आली आहे. त्यामध्ये IAS अधिकारी श्वेता सिंगल, रंजन महिबाल, लक्ष्मण राऊत या अधिकाऱ्यांच्या नावाचा समावेश आहे. या बदल्यांमुळे महसूल, कृषी आणि स्थानिक प्रशासकीय विभागात मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध अखेर आज थांबले. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला संघर्ष अखेर थांबला असून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. दोन्ही देशांनी सैन्य कारवाया 2 आठवड्यांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतलाय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराक्ची यांनी देखील X वर पोस्ट करून वृत्ताला दुजोरा दिलाय. इस्लामिक रिपब्लिकन ऑफ इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या वतीनं निवेदन जारी करत अराक्ची यांनी 2 आठवड्यांची शस्त्रसंधी करण्यात आल्याचं मान्य केलंय. इराणनं दिलेला 10 अटींचा मसुदा मान्य करण्यासारखा असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. तर होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची अट अमेरिकेनं घातली होती. या अटीला इराणने देखील सकारात्मक प्रतिसाद दिलाय. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबल्यानंतर संपूर्ण जगानं सुटकेचा निश्वास सोडलाय. त्यावरच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी ट्विट करत अत्यंत विनम्रतेने मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की इस्लामिक रिपब्लिकन ऑफ इराण आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका तसंच त्यांचे सहयोगी देश यांनी लेबनॉनसह इतर सर्वत्र तातडीनं युद्धविराम करण्याबाबत सहमती दर्शवली आहे आणि हा युद्धविराम त्वरित अंमलात येईल.
मी या सुज्ञ निर्णयाचं मनापासून स्वागत करतो आणि दोन्ही राष्ट्रांच्या नेतृत्वाप्रती माझी कृतज्ञता व्यक्त करतो. तसंच सर्व वाद मिटवून एका निश्चित करारापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशानं पुढील चर्चा करण्यासाठी मी त्यांच्या शिष्टमंडळांना शुक्रवारी म्हणजेच 10 एप्रिल 2026 रोजी इस्लामाबादला भेट देण्याचं निमंत्रण देतो, असं शरीफ यांनी म्हटलंय. अखाती युद्धात पाकिस्तान आता पुरता भरडला गेलाय. ऊर्जा संकट आणि इंधनाच्या टंचाईनं कंगाल पाकिस्तानवर मोठी नामुष्की ओढवली आहे. शहाबाज सरकारनं ऊर्जा बचतीच्या नावाखाली आपली अब्रू वाचवण्यासाठी एक अजब फतवा काढलाय. खैबर पख्तूनवा, पंजाब, बलुचिस्तान, इस्लामाबाद, गिलगिट बाल्टिस्तान आणि POK मधील बाजारपेठा आणि शॉपिंग मॉल्स रात्री 8 वाजता बंद होणार आहेत, तर बेकरी, रेस्टॉरंट, तंदूर आणि खाद्यपदार्थांची दुकानं रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. खासगी घरं आणि मालमत्तांची रात्री 10 नंतर होणारी विवाह सोहळे बंद करण्यात येणार आहेत. मात्र औषधांची दुकानं आणि फार्मसीवर कुठल्याही प्रकारची वेळेची अट नाही. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी हा नवीन नियम 7 एप्रिलला रात्री 8 वाजल्यापासून लागू होणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता अखाती युद्ध थांबल्याने हा निर्णय कुठपर्यंत लागू होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. IPL 2026 मधील 13व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सवर 27 धावांनी शानदार विजय मिळवलाय. गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यानं 11 षटकांचा खेळ झाला, ज्यामध्ये राजस्थाननं बाजी मारली. सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानकडून 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीनं पुन्हा एकदा तुफानी खेळी केली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भेदक मारा करणाऱ्या जसप्रीत बुमराहला त्याने पहिल्या चेंडूवर खणखणीत 6 लगावला, ज्यानंतर बुमराहची रिॲक्शन बघण्यासारखी होती. सूर्यवंशी तिथेच थांबला नाही, त्याने त्याच षटकात 4थ्या चेंडूवरही षटकार मारला. या 11 षटकांच्या सामन्यात सूर्यवंशीनं 1 चौकार आणि 5 षटकारांसह 14 चेंडूंमध्ये 39 धावांची धडाकेबाज खेळी केली. बिग बॉस मराठीचा खेळ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलाय. खेळाचा थरार आता इतका वाढलाय की आता टॉप 7 स्पर्धकांमध्ये करो या मरोची परिस्थिती झाली आहे. तिकीट टू फिनालेसाठी कोण पात्र कोण अपात्र ठरवण्यासाठी बिग बॉसने एक टास्क घेतला होता. या टास्कमध्ये राकेश बापट, तन्वी कोलते आणि अनुश्री माने तिकीट टू फिनालेचा टास्क खेळण्यासाठी पात्र ठरले. यानंतर तिकीट टू फिनालेसाठी एक टास्क पार पडला. हा टास्क फार सोपा नव्हता, पण तरी सुद्धा तिन्ही स्पर्धकांनी हा टास्क पूर्ण केला. स्पर्धकांसमोर कोळ्याचं महाकाय जाळं उभं करण्यात आलं होतं, तर जाळ्याच्या एका बाजूला 7 प्रश्न आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला त्या प्रश्नांची उत्तरं ठेवली होती. कोळ्याचं जाळं भेदून स्पर्धकांना अचूक उत्तरं शोधून ती त्या प्रश्नासमोर लावायची होती. तिन्ही स्पर्धकांनी हा टास्क पूर्ण केला. सर्वात आधी राकेश बापटनं 21 मिनिटाच्या आसपास वेळ घेतला. त्यानंतर आलेल्या तन्वी कोलतेनं 6.5 मिनिटांच्या आसपास वेळ घेतला, तर नंतर आलेल्या अनुश्री मानेनं 9 मिनिटांच्या आसपास वेळ घेतला. त्यामुळे सर्वात कमी वेळ घेऊन तन्वीनं स्वतःला सिद्ध केलं आणि तिकीट टू फिनाले पटकावलं.